पाऊस तर मरता धोधो पडता आणि त्याच्यातनंच गेला माश्याक. कांडाळी तर काय रवत नाही होती. म्हटलं जाऊया. मी तर पाण्याच्या मधोमध जाऊन एका धोंड्यावर उभं राहिलोय आणि दुसऱ्या धोंड्यात कांदा टाकूक सुरुवात केल्या. त्याका पाण्याची काय भीती नाही वाटत, पण माझे पाय थरथरावून कापत होते. कसं तरी काट्या वाट्यात इलं एकदाचो बाहेर, कारण माझा जीव तर वर खाली होत होतो एवढा पाणी इलेला. वर इले बांधात तर बांध सगळ्यांनी अडवून धरले नव्हतो. माका तर माहीत नाही की बाबा एकतरी मासो वर जाय तसं वाटत नव्हता. सगळ्यांनी तर बांध अडवून धरला नव्हतो. नंतर हळूहळू पाणी पण वाढवू लागला, जसं पाऊस पण वाढवू लागलो तसं. पाणी तर बेफाम इला होता. मग आता म्हटलं कांदाळी आपण पहिलं टाकलेली होत तो काढून घेऊया म्हणून पहिलं एकदा खाली जाऊन निघालोय. आता कांदाळी काढूक तर मी एकटोच आहे. बाबू काय फरार झालो. हळूहळू कांदाळींच्या जवळ गेलं तर कांदाळी मासे लागलेले दिसले. बघून थोडं आनंद झालो. टोकियाची पोरा लागली आणि जास्त करून आज आपल्या टोकियोच गावली. सगळे मासे धरून झाले. आतापर्यंत आपल्या एवढे मासे भेटले. चला आता आपली सोय झाली, आता जाऊया घरात. व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला फॉलो करूक विसरू नका. चला जाऊया आता.